अच्युत गोडबोले देशातील 100 ग्रेट IITs पैकी ज्यांचा 35वा क्रमांक लागतो असं उत्तुंग व्यक्तिमत्व. पटनी, सिंटेल, L&T, अपार अशा अनेक कंपन्यांचं सर्वोच्च पद त्यांनी भूषवलं. IT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विज्ञान, तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा असंख्य विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आणि या विषयांवर 77 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे. त्यांना पंतप्रधानांच्या हस्ते 2दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच उद्योग रत्न, त्याचप्रमाणे IITचा डिस्टिंग्विश अल्युमिनस, कुमार गंधर्व अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या लेखनावर काही जण PhD करत असून एका विद्यार्थ्याला PhD मिळाली देखील. सन्माननीय अच्युतजी गोडबोले आपल्याला ऐकण्यास आम्ही सारे उत्सुक आहोत. सर्वप्रथम सॅटर्डे क्लबचे मी आभार मानतो, मला इथे बोलायला मला आमंत्रित केलं. वेळ खूप कमी आहे, मला देण्यात आलेला वेळ खूप कमी असल्यामुळे मी थोडक्यात आटोपतो. नॉर्मली मी 1.25 ते 1.5 तासात ही टेक्नॉलॉजी कशी चालते ह्याच्याविषयी बोलतो. पण एक मला सांगायचं आहे या 30-35 मिनिटात की आपला प्रत्येक व्यवसाय हा उद्याच्या जगात बदलणार आहे आणि तो अतिशय फास्ट, अतिशय वेगाने बदलणार आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लबच्या सगळ्या मेंबर्स किंवा इतरही जे असतील त्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे करतोय ते पुढच्या 5 वर्षात टिकेल का, किंवा पुढच्या 10 वर्षात टिकेल का, आणि टिकलं तरी त्याचं स्वरूप कसं बदलेल, आपण त्याशी जुळवून कसं घ्यायला पाहिजे, त्याचा परिणाम काय होईल, त्याचा जॉब्सवर काय परिणाम होईल, उद्योगांवर काय परिणाम होईल, आणि तो प्रचंड होणार. तो म्हणजे पुढची 4-5 वर्ष ताबडतोब होईल अशातला भाग नाही, पण पुढच्या 10 वर्षात पाश्चिमात्य जगात आणि 20 ते 30 वर्षात भारतात, म्हणजे विशेषतः तुमची मुलं किंवा इथं तरुण असतील तर त्यांच्या आयुष्यात प्रचंड वेगाने बदल घडतील. एक फक्त स्टॅटिस्टिक द्यायचं झालं तर गेल्या 10 वर्षात जेवढी प्रगती माणसांची जी झाली टेक्नॉलॉजीच्या संदर्भात तेवढी माणसाच्या इतिहासात संपूर्ण इतिहासात झाली नव्हती. आपण एकदम हुशार वगैरे झालो का, तर आपण मुळीच हुशार झालो नाही. न्यूटन म्हणायचा जसं गॅलिलिओ, कोपर्निकस यांच्या खांद्यावर बसून मी उभा आहे, तसं आत्ता अक्षरशः हजारो लाखो संशोधक हे काम करतायत आणि त्यांच्या खांद्यावर आपण हे. आज जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे निर्माण झालेलं जे सो कॉल्ड वेड आहे, ते वेड निर्माण कसं झालं याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे, त्याचे काय परिणाम होणार आहेत ते सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर ChatGPT हा जो प्रकार आहे त्याला माझ्या एका फॅननी माझ्यावर कविता करायला सांगितली, तर मी ती कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ते 5 किंवा 6 सेकंदात त्यांनी ती कविता केली. ती कोणावरही कविता करू शकतो, तुम्ही कुठलंही नाव द्या की तू किती चांगला आहेस वगैरे असं काही तू बोलतो म्हणजे. पण ChatGPTला आत्तापर्यंत जो काही संपूर्ण डेटा दिलास, म्हणजे टेक्स्ट, आता ते मल्टी मॉडल येत आहे, इमेज व्हिडिओ सगळं, पण त्याला टेक्स्ट संपूर्ण विकिपीडिया, संपूर्ण इंटरनेट, सगळ्या इंग्लिशच्या कादंबऱ्या, इव्हन मराठी, जे काय सगळं डिजिटल आहे ते सगळं त्याला इनपुट म्हणून दिलेलं असतं. ते कसं करतं हे मी थोडक्यात अगदी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मुख्य म्हणजे त्याच्यावरनं ते शिकतं. आता उदाहरणार्थ माझ्याविषयी त्यांनी कविता करायला सांगितली तर नुसती जनरल आपलं तू किती चांगला अमुक तो वगैरे, ते खरंच आहे मी चांगलाच आहे, पण मुख्य म्हणजे पण तू किती चांगला वगैरे थापाथपी करत नाही. तो माझ्याविषयी माझा बायोडेटा, मी आता एवढी पुस्तकं लिहिली, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मॅथमॅटिक्स, सायन्स वगैरे असं सगळं, या सगळ्याचा त्याने अभ्यास केलेला आहे. ChatGPT शिकला आहे तो, म्हणजे डेटावरनं शिकणं म्हणजेच मशीन लर्निंग. मशीन लर्निंगचा एक भाग म्हणजे डीप लर्निंग, डीप लर्निंगचा एक भाग म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स, त्याची रूपं म्हणजे ChatGPT, ग्रॉक आणि जेमिनी वगैरे अशी. हा त्यातला सिक्वेन्स आहे आणि हे सगळं AIच्या खाली आहे. पण म्हणजे AIमध्ये मशीन लर्निंग, मशीनमध्ये डीपमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल्स, त्याच्यामध्ये ChatGPT वगैरे. तर आता ह्यामध्ये तो शिकला हे सगळं टेक्स्टवरनं. तो शिकतो म्हणजे काय करतो हे मी सांगणार आहे, मी तर डिमिस्टिफाय होईल थोडंसं. पण त्यांनी शिकून माझ्यावरती कविता केली. त्यात म्हणजे बघा की ती नुसती कोणीही कशीही कविता करावी अशी नव्हती. त्यांनी जी कविता केली
अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई वगैरे. संगणक, गणित, अर्थशास्त्र गहरे हे सगळं पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे तेरी लेखनी के उजाले हे तेरे, कठीण विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. अशा तऱ्हेने सगळं. सगळ्यात शेवटी अच्युत गोडबोले सलाम तुझे, तेरे विचार तेरा नाम तुझे. म्हणजे माझ्या पुस्तकं माझे विषय हे सगळ्यांना जोडून त्यांनी ती कविता केली चक्क. हे इथपर्यंत ठीक आहे. ते कसं करतो ते मी सांगणार आहे. पण त्याच्या पुढची धमाल, त्या पुढच्या धनंजय नावाच्या माझ्या एका फॅननी सांगितलं की मी या कवितेला चाल लावावं म्हणून एका AI ला सांगितलं. तर ते त्यांनी गाणं केलं. ते गाणं ऐकून मी बेशुद्ध पडलो. पण तुम्हाला ऐकवणार आहे, कारण ह्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी की हे ऐकल्यानंतर पहिला विचार माझ्या डोक्यात आला की म्युझिक स्टुडिओज, वादक, गायक, म्युझिक डिरेक्टर्स, चाली लावणारे आणि इतर अनेक गोष्ट, शेकडो हजारो लोक उद्याच्या जगात काय करतील हे मला काही माहीत नाही. हे 2025 मध्ये त्याला एक्झॅक्टली 6 सेकंद लागले हे गाणं तयार करायला. आता बघा, अच्युत बोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी ना मानी कभी कोई वह, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई. मतलब म्युझिक बघा. अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. तर हे मी उगीच ऐकवलं नाही. याचं खरं आणखीन पुढे तर खूप तिने चाल फारच सुंदर लावली आहे. हा आवाज कोणाचा मला माहिती नाही. कोणतं म्हटलं पॉपॉन, मी आता फार ऐकत नाही. पण म्हणजे स्टुडिओ बुक करायला हे आता होते ते गेले. पण मुख्य त्यानंतर ते गायक प्रत्येक गाण्याला कोटी कोटी रुपये घेतात. त्यानंतर एवढे वादक किंवा कीबोर्ड जरी संबंध, म्युझिक डिरेक्शन, त्याचं चाली लावणं, हे जर का 6 सेकंदात ऑटोमॅटिक होत असेल तर उद्या लोकांनी करायचं काय? हे 2025, 2030 आणि 35 काय होणार आहे ह्याच्यामध्ये? आता ह्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ पण तयार झाले. आपल्याला माहिती आहे की मी साधारण सांगितलं की अमुक अमुक मी आहे, तिथे शेत आहे, ते शेतकरीवरती चंद्र आहे, त्याचं चित्र काढतो, चित्र काढतो. नाही मला व्हॅनगॉगच्या स्टाईलमध्ये चित्र पाहिजे, तो व्हॅनगॉगच्या स्टाईलमध्ये चित्र काढतो. मी ॲम्स्टरडॅमला व्हॅनगॉगच्या अनेक वेळेला गेलो म्युझियममध्ये. त्या समोर रेम्ब्राचा म्युझियम आहे सगळे. नाही रेम्ब्राच्या ह्याच्यात काढ, नाही पिकासोच्या ह्याच्यात काढ, तो पिकासो क्युबिस्ट सगळं स्टाईलमध्ये काढेल तेच चित्र. तर सांगण्याचा उद्देश असा की कारण तो डेटावरनं शिकतो, तो सगळं बघतो. आणि त्यात शंकर जयकिशनचे 100 गाणे ऐकवली आणि सांगितलं की ह्याच कवितेला, ह्याच जी कवितेला शंकर जयकिशनच्या ह्याच्यात चाल देईल, तो त्याप्रमाणे ती वाद्य वापरून त्याप्रमाणे चाली देईल. मग शंकर जयकिशनला भैरवी, शिवरंजनी, पहाडी सगळ्यात आवडायचं, त्याच्यात कुठे तो चाल देईल. तर हा जो सगळा प्रकार आहे त्याचा कारण तो डेटावरनं शिकतो. आता मी फार आपल्याला वेळ नाही आहे, पण मुख्य म्हणजे काय की पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स 1956 हा शब्द निघाला. पण त्यानंतर AIची कल्पना अशी होती की आपण AI म्हणजे त्याला ज्ञान देऊया, म्हणजे रूल्स देऊया. रूल्स, त्याला रूल बेस्ड म्हणतात किंवा सिम्बॉलिक म्हणतात किंवा टॉप डाऊन म्हणतात. मग डॉक्टर, इंजिनियर, वकील कसे काम करतात त्याचे रूल्स आपण त्याला देऊया. मग डॉक्टर काय म्हणतो, जर का ताप आला तर लाल गोळी घे, बॉडी एक असेल तर हिरवी गोळी घ्या. एवढं करत नाही डॉक्टर, पण साधारण अशा तऱ्हेने.
आणि तर इफ देन एल्स, इफ फिवर देन डू दिस, इफ बॉडी एक देन डू दिस, असं मग ते केलं आणि आठवड्याने पुन्हा परत गेलं, मला अजून बरं वाटत नाही आहे की तो मग डॉक्टर सांगतो की ठीक आहे एक्सरे काढू किंवा ECG काढू वगैरे. हे सगळं इफ देन एल्सच्या स्वरूपात सगळे रूल्स जर का आपण मांडले, त्यावेळी प्रोलॉग वगैरे भाषा असायच्या, आणि अशाच जर का कम्प्युटरला फीड केल्या तर आपल्याला एक्सपर्ट डॉक्टर्स, इंजिनियर, वकील वगैरे मिळतील. मग पेशंटने त्याकडे जायचं, त्याला काय होतं सांगायचं आणि त्यांनी त्याला रेकमेंड करायचं औषध किंवा काही उपचार असतील तर. अशी पहिल्यांदा कल्पना होती. ती कल्पना झाल्यानंतर ट्रान्सलेशन करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांना वाटलं की आपण ट्रान्सलेशन करताना हाच रूल वापरू शकतो का. फ्रेंच आणि इंग्लिश याचं ट्रान्सलेट त्यांना करायचं होतं कॅनडामध्ये, कारण कॅनडामध्ये दोघांचं राज्य होतं. हजारो डॉक्युमेंट्स ट्रान्सलेट करावे लागायचे आणि हजारो लोक रोज ट्रान्सलेट करत बसलेले असायचे. मग त्यांना वाटलं की असं आपण ट्रान्सलेट करता येईल का ऑटोमॅटिकली, म्हणजे इंग्लिशमधला हा शब्द असेल तर फ्रेंचमधला हा शब्द, 2 डिक्शनरी देऊन सबस्टिट्यूट करता येईल इफ देन एल्स सारखं वापरून, म्हणजे टॉप डाऊन अप्रोच वापरून. तर त्यांना काही जमेन. याचं कारण असं की प्रत्येक भाषेला एक वेगळं रूप रंग असतं, त्याला एक कॉन्टेक्स्ट असतो प्रत्येक शब्दाला. ते समजण्याकरता फक्त मी उदाहरण सांगतोय. लागली या शब्दाचा कॉन्टेक्स्ट कसा असतो बघा, मी उदाहरण म्हणून सांगतो फक्त. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता, म्हणजे लागला वेगवेगळ्या तऱ्हेने कसा वापरलाय बघा. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मित्र माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागते हे माहीत असल्यामुळे त्यांनी गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली, ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली, पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस लागली. मग काय घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्याला घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली. घरची मंडळी हसायला लागली. आता त्याच्यात किती तऱ्हेने लागली हा शब्द वापरलाय. मग आता फक्त लागली या शब्दातून तुम्ही सबस्टिट्यूट करू शकाल का? करू शकणार नाही. मग त्याला कॉन्टेक्स्ट लागेल. कुठला कॉन्टेक्स्ट, म्हणजे मागचेही शब्द लागतील, पुढचेही लागतील. म्हणजे थोडक्यात हा कॉन्टेक्स्ट जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत मशीन अँड डीप लर्निंग काय करत होतं की डेटावरनं पॅटर्न शोधणं, किंवा डेटावरनं एक मांजराचं चित्र दाखवलं त्याला 100 वेळा, 200 वेळाला, 1000 वेळाला की तो मांजर ओळखायला लागणार. त्याचं इमेज रेकग्निशनचं झालं. तसंच मग त्यामुळे अर्थात मेडिकल फील्डमध्ये आज रेडिओलॉजिस्टचे जॉब्स जाण्याची शक्यता आहे, कारण उद्या संपूर्ण एक्सरेज असतील की इतर सगळे असतील त्याचं ॲनालिसिस आणि त्याचं संपूर्ण विश्लेषण आहे ते सगळे AIच करणार आहे. आज नाही, 10-15 वर्षांनी, पण आजसुद्धा ते चालू झालेलं आहे. तर असं जे सगळं आहे की इमेज रेकग्निशनमुळे मग कॅन्सर ओळखणं हे सगळं सुरू झालं. तर हे 2017 साली एक पेपर पब्लिश झाला गुगलमध्ये की अटेन्शन इज ऑल यू नीड, आणि त्या पेपराने धुमाकूळ घातला. ज्या पेपरावर ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचं वर्णन केलं होतं त्याच्यावर ChatGPT, ग्रॉक वगैरे सगळं अवलंबून आहे. ते कसं चालतंय मी थोडक्यात सांगणार आहे. हे सगळं जे टेक्स्ट आहे हे त्याला इनपुट जर का दिलं तर तो त्या टेक्स्टमधल्या शब्दांचे संबंध जोडतो. म्हणजे उदाहरणार्थ कॅट्स अँड डॉग्स आपण म्हणतो इट वॉज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, किंवा कोणीतरी जे पाळीव प्राणी जे असतात तर कॅट अँड डॉग सगळ्यात जास्त असतात. त्यामुळे कॅट अँड डॉग हे जवळ असले पाहिजेत. ते ग्राफमध्ये जर का आपण प्लॉट केले, त्यामुळे टेक्निकल सांगत बसत नाही. आपल्याला 3 डिमेन्शनल जग माहीत असतं, पण इथे 512च्या वरती डायमेन्शन्स वगैरे आहेत. म्हणजे ChatGPT 2ला 512 डायमेन्शन्स होती, आता पुढे आणखी डायमेन्शन्स जास्त, म्हणजे मॅथमॅटिक्स आणि मॅट्रिक्स त्या खूप वेगळ्या तऱ्हेचं वापरावं लागतं. पण त्या संबंध स्पेसमध्ये जे शब्द रिलेटेड असतील ते जवळजवळ ठेवायचे. म्हणजे फिश आणि नेट उदाहरणार्थ, तर अशा तऱ्हे शब्द जवळजवळ की त्या शब्दाचा संबंध कुठे लागू शकतो. मग तो शब्द आणि इतर शब्द त्याच्या पुढचा कुठला शब्द येऊ शकेल ह्याच्या प्रॉबॅबिलिटीज तो काढलेल्या असतात. मी उदाहरणार्थ ऑटो कम्प्लीट उदाहरण द्यायचं झालं तर आय एम गोईंग टू जर का म्हटलं, आणि मी आत्तापर्यंत माझ्या पत्रव्यवहारात म्हणजे SMS, व्हॉट्सॲप वगैरे सगळीकडे मी जर का 80% वेळा नाशिकला गेलो असेल, 10% वेळा सोलापूरला, 5% वेळा पुण्याला, तर तो त्याला माहीत असतं की आत्तापर्यंत किती वेळ गेलेलो ते शिकलेला असतो तो. त्यामुळे तो नाशिक असा संबंध हे करायला लागतो, तो ब्लिंक करायला लागतो, आणि तो ब्लिंक करायला लागतो ऑटो कम्प्लीट. आणि मी फक्त ॲक्सेप्ट केलं की आय एम गोइंग टू नाशिक 2 असं म्हटलं की मग मी 50% वेळा पत्ते खायला जात असेल, 30% वेळा खायला जात असेल, 20% वेळा आणखीन वगैरे. तर तो मग ते पण त्याला माहीत असतं, तो पण शिकलेला असतो. त्याच्यावर टू ईट किंवा टू प्ले कार्ड्स वगैरे, आणि मी ते प्ले कार्ड्स ॲक्सेप्ट केलं की विथ म्हटल्यानंतर त्याला माहीत असतं मी कोणाबरोबर, असं ते कम्प्लीट करत जातो. तर एक शब्द जर का तो कम्प्लीट करू शकत असेल तर एक वाक्य कम्प्लीट करू शकेल. वाक्य असेल तर पॅराग्राफ, पॅराग्राफ असेल तर पान, एसे, असं सगळं. त्यामुळे
हा संबंध गोंधळ चालू झाला. आज AI स्क्रिप्ट लिहू शकतं आजच, म्हणजे या क्षणात. अजून 5-10 वर्षांनी म्हणजे काय होईल हा ॲब्सोल्युटली अनइमॅजिनेबल आहे. तर स्क्रिप्ट लिहू शकतं, तो म्युझिक देऊ शकतं, ते चित्र काढू शकतं, ते सिनेमा काढू शकतं. आज मी बसल्या बसल्या PC वरती अब्राहम लिंकन हिरोईन, मधुवाला हिरोईन हे पिक्चर काढू शकतो. दोघेही गेलेले आहेत. अब्राहम लिंकन फिरतोय झाडाभोवती, मेरा प्यार तेरा प्यार, मधुवाला म्हणते अभिनय अभिनय. हे मी बसल्या बसल्या घरच्या PC वर काढू शकतो त्याने ॲनिमेट करून. ते त्याचे वाईट पण परिणाम आहेत बरेच त्याच्यामुळे काय होईल वगैरे. पण आपल्याला सिरियसली बोलायचं झालं तर इंडस्ट्री 1.0 ही आपली वाफेचं इंजिन जेव्हा निघालं ती इंडस्ट्री पहिली झाली. इंडस्ट्री 2.0 ही 1910-20च्या सुमाराला फोर्ड मोटर्स झाले आणि मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं कंटिन्युअस. इंडस्ट्री 3.0 1960च्या सुमाराला कम्प्युटर झाले, चिप्स आल्या आणि त्यावेळी इंडस्ट्री 3.0 आली. त्यामध्ये मग 60चं मेनफ्रेमचं डेकेड होतं, 70s मिनी कम्प्युटर्स, 80s पर्सनल कम्प्युटर्स, 90s इंटरनेटचं, 2000 मोबाईल कम्प्युटिंगचं आणि 2013मध्ये इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. इंडस्ट्री 4.0 आणि AI ह्या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. इनफॅक्ट माझं आता 75 वय माझं, मी तरी गेल्या 3 वर्षापासून याच्यावर अभ्यास केला, कारण तितकं अर्थ शेकिंग या सगळ्या टेक्नॉलॉजी जे ते लक्षात आलं माझ्या की संबंध समाजावर, तरुणांवर, जॉब्सवर आणि सगळीकडे प्रचंड त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून याच्यावर पुस्तकं चक्क लिहिली आहेत मी, ती लोकांना वाचता हवीत म्हणून आणलेली आहेत. पण मुख्य म्हणजे AI, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0, इन्फोटेक आणि स्टॅटिस्टिक्स. कारण स्टॅटिस्टिक्सचा खूप मोठा भाग असतो. ह्यांनी प्रचंड बदल घडणार आहेत. म्हणजे त्यातला इंडस्ट्री 4.0 8 टेक्नॉलॉजीज आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, AR, VR म्हणजे ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन, क्लाउड कम्प्युटिंग वगैरे. एक उदाहरण सांगतो. 3D प्रिंटिंगमध्ये आपण आत्तापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग कसं करतो त्याला सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. म्हणजे शिल्पकार जसं दगडातला जो नको असलेला भाग काढून टाकतो तसं आपण कुठला तरी स्टील कुठलाही जो असतो त्याला लेथ किंवा CNC मशीन लावून जो नको आहे तो भाग काढून टाकायचो. आता तो भाग तसं न करता ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, मग एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करायची असेल तर त्याचं वितळलेलं किंवा पावडरच्या फॉर्ममध्ये घालायचं आणि आपण त्याचं डिजिटल प्रतिमा कम्प्युटरवर ठेवायची आणि ते लेअर बाय लेअर मॅन्युफॅक्चर करायचं. तर हा जो सगळा प्रकार आहे त्यामुळे 3D प्रिंटिंगने एक देऊळ बनलेलं आहे, 3D प्रिंटिंगने एक बिल्डिंग बनलेली आहे, 3D प्रिंटिंगने डेंटिस्ट्रीमधले इतर अनेक पार्ट्स बनता येतात. हे जर का पार्ट्स उद्याच्या जगात बनायला लागले तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं काय होईल, सिव्हिलचं काय होईल, आर्किटेक्टचं काय होईल वगैरे, हा सगळा खूप मोठा भाग आहे. हा म्हणजे उद्याच्या जगात काय होण्याची शक्यता आहे ह्याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. कारण हे जे ChatGPT आत्ता जर काही करू शकत असेल तर उद्याच्या जगात उदाहरणार्थ अकाउंटिंग हे जवळपास जाईल, उद्या जगात प्रोग्रॅमिंग हे जवळपास जाईल. आत्ताच तो अतिशय चांगले प्रोग्राम्स लिहू शकतो. लो लेवलचं टेस्टिंग जाईल, फक्त हायर लेवलचे जॉब्स राहतील. इव्हन युद्ध म्हणजे आत्ताच युद्ध सैनिकांमध्ये, उद्याची युद्ध रोबॉट्समध्येच आणि ड्रोन्समध्येच होतील, जे आपण आता इराण आणि इस्रायलमध्ये बघितलंच. प्रत्यक्ष मॅन टू मॅन फाईट ज्याला म्हणायचो आपण तसं फार कमी होतील. ज्यांचे रोबॉट्स जिंकतील ते दुसऱ्या देशातल्या माणसांना पण मारून टाकतील. हे सगळं इतकं टेक्नॉलॉजिकली ड्रिव्हन होणार आहे, हे सगळं इतकं प्रचंड. साधे जॉब्स जे आहेत ते तर खूप, ड्रायव्हरलेस कार्स अमेरिकेत एक 10-15 वर्ष लागतील अजूनही, पण आता टेस्टिंग सगळं सक्सेसफुल झालेलं आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये. पण तरी अमेरिकेत 5-10 वर्ष लागतील. युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारतात अजून 30 वर्ष नक्कीच लागतील. ट्रॅफिकचे रूल्स वगैरे गर्दीतून माहिती आहे. पण अमेरिकेत जे घडतं ते आपल्याकडे घडायला पूर्वी जे अनेक वर्षां दशकं लागायची त्यात पुढच्या वर्षात येतं, काही महिन्यात येतं. मोबाईलचं कुठलंही नवं मॉडेल, कम्प्युटरचं मॉडेल काही जरी झालं तर पुढच्या आठवड्यात आपल्याकडे असतं कुठलीही गोष्ट. त्यामुळे इथे ताबडतोब जरी झालं नाही तसं पुढच्या 20-30 वर्षात ड्रायव्हरलेस कार्स झाले तर कोट्यावधी ड्रायव्हर्सचे जॉब्स देईल. म्हणजे बसेस असतील, टॅक्सीज असतील, काही असेल. तर हे उलथापालथ जी होणार आहे, शिक्षणाचं क्षेत्र संपूर्ण बदलणार आहे. शेतीमध्ये उदाहरणार्थ डिजिटल ट्विन नावाची टेक्नॉलॉजी, की त्या टेक्नॉलॉजीने तुम्ही शेताचं सगळं परीक्षण करून घरी बसल्या त्याचं प्लॅनिंग करायचं की इथे हे खत घालावं, इथे इतकं पाणी घालावं, इथे हे पीक करावं. डिजिटल ट्विन वापरून तुम्ही ते प्लॅनिंग करू शकता. आणि नंतर शेतावर न जाता तुम्ही त्याची पेरणी वगैरे ड्रोन्सच्या सुरुवात करा, पाणी पण घाला, खतं पण ड्रोन्सच्या सुरुवात घाला आणि त्यानंतर कापणी पण ड्रोन्स आणि रोबोट्स वापरून करा. त्यामुळे इंग्लंडमध्ये असे अनेक क्षेत्रात एकही मनुष्य जात नाही आणि तो छानपैकी शेती चाललेली आहे. जपानमध्ये असे अनेक रेस्टॉरंट्स आहेत की जिथे एकही माणूस काम करत नाही आणि सगळे रेस्टॉरंट पूर्ण रोबोट चालवतात. हे आजची गोष्ट आहे.
आपल्याला फक्त रोबोट खाली क्लीन करणं अमुक तुमचं आत्तापर्यंत माहिती आहे. तर हे पुढच्या 20-30 वर्षात म्हणून मुलांना मी नेहमी सांगत असतो की हे जॉब्स जे जुने जाऊन नवीन तयार होणं, मग 80sच्या दशकातच मुळी टायपिस्टचे जॉब्स गेले, वर्ड प्रोसेसर आलं त्यावेळेला, जेव्हा ATM झाले तेव्हा टेलर क्लासचे जॉब्स गेले. मग त्या नवीन शिकलं नाही तर ते विरून गेले, मग त्यांना काही पुढे काही भविष्यच नव्हतं. तसंच आता सगळीकडे किंवा कार्टून काढणारे शेकडो हजारो आर्टिस्ट यांनी नेमले होते वॉल्ट डिझनीने कॅलिफोर्नियातल्या आपल्या गराजमध्ये, आणि सॉफ्टवेअर आलं ॲनिमेशनचं आणि ते सगळं आर्टिस्ट सगळे बेकार झाले. हे सगळं किंवा कॅड कॅम आलं आणि ड्राफ्टमॅनचे जॉब्स गेले. हे पूर्वी ज्या रेटने होत होतं त्याच्या प्रचंड मोठ्या वेगाने उद्या घडणार आहे. मी एका सोसायटीने सांगितलं आहे की प्रत्येक मनुष्य 6 वेळेला आपले जॉब्स बदलेल. जॉब्स बदलेल म्हणजे सिटी बँक टू बँक ऑफ अमेरिका किंवा TCS टू इन्फोसिस नव्हे. ज्या तऱ्हेने आपण काम करत होतो ते विसरून नवं शिकावं लागेल. हे 6 वेळा परवा वर्ल्ड इकॉनॉमिक कॉन्फरन्स ह्याच्यात स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी 3 किंवा 4 वेळा सांगितलेलं आहे. तर पण खूप वेगाने बदल घडतील, त्यामुळे लोकांना सातत्याने बदल आपल्याला करावे लागतील आपल्या आयुष्यामध्ये, आणि अनेक जॉब्स हे जातील, अनेक नव्याने तयार होतील. तर वेगवेगळी एस्टिमेट्स आहेत. एका एस्टिमेटप्रमाणे काही होणार नाही. इंडस्ट्री 1.0 मध्ये 2.0 मध्ये 3.0 मध्ये जे काय जेवढे जॉब्स गेले होते तेवढेच नव्याने तयार झाले. पण इंडस्ट्री 4.0 मध्ये या टेक्नॉलॉजी एवढ्या पॉवरफुल आहेत आणि एवढं प्रचंड हे होतं. म्हणजे स्मार्ट सिटीज आणि ज्या गोष्टी चालतात सांगायला मला खूप वेळ लागेल. शेतीमध्ये, शिक्षणामध्ये, मी उद्याच्या शिक्षणामध्ये शिक्षक फळ्यावर लिहितोय, मुलं लिहून घेतात, हे जाईलच, आत्ताच गेलं. लोक नुसतं मोबाईलमध्ये फोटो काढतात. तर उद्या शिक्षणाचं क्षेत्र संपूर्ण बदलणार आहे. प्रत्येक क्षेत्र वेगाने आमूलाग्र बदलेल. त्याचा वेग हा प्रचंड मोठा असेल आणि त्याचं कारण या सगळ्या आता टेक्नॉलॉजीज. म्हणून इंडस्ट्री 4.0 AI याच्याविषयी प्रत्येक उद्योजकाला माहिती मिनिमम पाहिजे. पहिला जो काळ आहे, मी आता 2-4 मिनिटं बोलून थांबणार आहे. पहिला जो काळ आहे तो काळ हा AI आपल्या उद्योगात कसा वापरावा हा असेल. म्हणजे पूर्वी ERP असायचे, SAP, ओरॅकल वगैरे. तो ITत मी जेव्हा पटनी सेंट्रलमध्ये काम, तो ERP इम्प्लिमेंटेशन SAPच्या वॉल्डॉर्फ म्हणजे जर्मनीमध्ये अनेक वेळा जाऊन तिथे आमच्या मीटिंग्स व्हायच्या. ते SAP इम्प्लिमेंटेशन करण्याकरता SAP कसं चालतंय माहीत पाहिजे, आणि तुमचा बिझनेस रिटेल असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, हॉस्पिटॅलिटी असेल, ते कसं चालतं हे माहीत पाहिजे. बिझनेसचं पण माहिती पाहिजे आणि ते टेक्नॉलॉजी कसं काम करते एवढं माहीत पाहिजे. तर टेक्नॉलॉजी तुम्हाला डेव्हलप होतो, प्रोग्रामिंग करायची गरज नाही, पण ते कसं काम करते म्हणून तुम्हाला तो इंटरफेस असायला पाहिजे, बिझनेस नॉलेज पाहिजे. तसं आता तुम्हाला बिझनेस नॉलेज पाहिजे आणि AI कसं आपल्याला मदत करेल, AI इम्प्लिमेंटेशन म्हणा किंवा याचा फायदा आपल्या उद्योगात कसा होईल, हा पहिला पुढची 5-10 वर्ष काळ असेल. त्यावेळेला भयंकर सगळ्या लोकांच्या नोकऱ्या जातील असं नाही, पण कित्येकांच्या जातील सुद्धा किंवा बदलतील 100%. पण त्या पुढचा जो काळ आहे 10 वर्षाच्या पुढे, 5 वर्षाच्या पुढे, तो प्रचंड वेगाने ह्यातल्या कित्येक जॉब्स हे जातील, बदलतील, नव्याने निर्माण होतील. आणि त्यामुळे आपल्याला सावध असलं पाहिजे. तुम्हाला सहज म्हणून सांगतो की किती महत्त्वाचं आहे की सध्या ChatGPT मध्ये 2 मेजर प्लेयर आहेत. एक म्हणजे गुगलचा जेमिनी आणि दुसरं म्हणजे OpenAI नावाच्या कंपनीचा ChatGPT. त्या दोघांमध्ये प्रचंड युद्ध चालू आहे. मार्क झकरबर्गला, फेसबुकच्या म्हणजे मेटाच्या, एकदम असं लक्षात आलं की आपण ह्याच्यात मागे पडतोय, आपण याच्यात पुढे नाही आहोत. आणि कारण एलॉन मस्कने त्याचं XAI त्यांनी ग्रॉक वगैरे काढलं, पण मार्क झकरबर्गने काढलं होतं लॅमा म्हणून, पण त्याला मला आपण मागे पडतोय, आपण ह्याच्यात पुढे गेलं पाहिजे. नाही तर आपण फोबा म्हणजे फिअर ऑफ लुझिंग आउट जे आपण मिसिंग आउट, आपल्याला याच्यात आपण बाहेर पडतोय, आपल्याला याचा फायदा होणार नाही असं सगळं होईल. त्यामुळे आपण ह्याचा फायदा घेतला पाहिजे हे त्यांनी ताबडतोब मनावर घेतलं. आणि त्याने OpenAI आणि गुगलमधनं माणसं पोच करायला सुरुवात केली. जम्प स्टार्ट म्हणतात तसं त्यांनी ती टीम उभी केली. आणि ती टीम उभी करताना त्यांनी माणसांना जॉईनिंग बोनस किती दिला असेल, जॉईनिंग बोनस हा $860 कोटी दिला. $100 मिलियन एका माणसाला. की तुम्हाला फक्त म्हणजे महत्त्व काय ते सांगण्याकरता सांगतो मी. इतकी प्रचंड रेस चालू आहे सध्या. म्हणजे सध्या आय विश आय वॉज इन सिलिकॉन व्हॅली. अनेक वेळा मी जाऊन आलेलो आहे, पण सध्या इट्स अ वॉर. मी आता AI वॉर्सवरती पुस्तकं लिहितोय, पण प्रचंड मोठं म्हणजे मेटा, झकरबर्ग, मायक्रोसॉफ्ट, नंतर गुगल, नंतर ह्या सगळ्या OpenAI, या सगळ्यांमध्ये प्रचंड युद्ध चालू आहे. आणि ते युद्ध चालण्याचं कारण असं की हे लाईफ चेंजिंग आणि
प्रचंड मोठ्या प्रमाणात हे एक उदाहरण सांगतो. हसबीस नावाचा जो आहे केमिस्ट्रीमध्ये ज्याला नोबेल प्राईज मिळालं 2 वर्षापूर्वी, त्याची भाषणं आहे का यूट्यूबवरती. तो म्हणतो 10 वर्षामध्ये डेकेड देतो, 10 वर्षामध्ये आपण जवळपास सगळ्या रोगांवरती मात करू म्हणायला लागला तो. ह्याचं कारण त्यांनी प्रोटीन फोल्डिंगवरती काम केलं आणि त्याला नोबेल प्राईज मिळालं. प्रोटीन सगळ्यात महत्त्वाचा असतो लाईफसाठी, आपल्याला माहिती आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की अमुक विकार आहे तर त्याला कशा तऱ्हेचं प्रोटीन लागेल हे आपण करू शकतो, तो प्रोटीन मॅन्युफॅक्चर कसा करायचा हे पण AI च्या मदतीने आपण हे सगळं करू शकतो. तो जास्तीत जास्त 10 वर्ष म्हणतो. म्हणजे आपलं ताबडतोब ते औषधं निघतील, टेस्ट होतील FDA कडनं, हा भाग वेगळा. पण आपण त्याच्यावर उपाय शोधून काढलेला आहे मेजर ह्याच्यावरती, त्याला 1 दशक लागेल असं तो म्हणतो. हे असं वादळी चाललं आता इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल की नाही, कारण कित्येकाचं एक हे पण हवा पण असते. तेव्हा ह्याच्यात AIची हवाचा भाग किती आहे, रियालिटीचा भाग किती आहे, ह्याच्यावर सध्या चर्चा चालू आहे. आणखीन एका गोष्टीवर चर्चा चालू आहे ती म्हणजे AI या असं पण ChatGPT या सगळ्या गोष्टींमध्ये खूप एक्सप्लॉयटेशन आहे. तर गरीब श्रीमंत दरी खूप वाढती आहे. ते करण्याकरता ज्याला लेबल्स हे करतात ते आफ्रिकेतल्या काही देशांना ते आउटसोर्स केलेलं असतं, ते खूप कमी रेटमध्ये त्यांना एक्सप्लॉइट केलं जातं. ह्यातनं दरी खूप वाढणार. आणि हे जे मुघल्स तयार झालेले आहेत, सॅम अल्टमन वगैरे बिलियनर्स, म्हणजे ओव्हरनाईट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये कधी कोणी ऐकलेलं नाही असे सगळे बिलियनर्स कॅलिफोर्नियामध्ये तयार झालेले आहेत आणि त्यांचं साम्राज्य चालू आहे. त्यात एक महत्त्वाचा भाग असा की उदाहरणार्थ गुगल आणि फेसबुक आपलाच डेटा वापरतं, आपलाच डेटा आपल्या मालकीचा तो वापरून ते जाहिरातीवर पैसा मिळवतात, आपल्याच डेटा होतं, पण आपल्याला त्याचा काही भाग देत नाही. ते मात्र बिलियनर्स होतात त्याच्यामध्ये. त्याच्यावरती बरीच चर्चा चालू की हे डेमोक्रेटाईज कसं करावं या सगळ्या. पण सांगण्याचा उद्देश हा की मला बोलण्यासारखं खूप आहे, मी घाई करतो त्याच्यावर लक्षात आलंच असेल, कारण त्यांचं माझ्याकडे सारखे डोळे आहेत की केव्हा बंद करतोय. पण मी एक 2-3 मिनिटात बंद करतोय. प्रश्न असा आहे की या ठिकाणी आणि फक्त AI नाही, याचे परिणाम खूप वाईट. उदाहरणार्थ सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील, नाणी नोटा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सगळं नष्ट होईल. उदाहरण बँकेमध्ये एवढी हजारो ऑफिसेस पाहिजेतच कशाला. ATM झाल्यानंतर कॅश विड्रॉन डिपॉझिट आपण करू शकतो, किंवा मला लोनवर अप्लाय करायचं, मी लोनला अप्लाय इंटरनेटवर करू शकतो. म्हणजे प्रॉपर्टीचे कागद ते सगळे जोडू शकतो. जो सँक्शन करतो आपल्या घरी बसून तर बघू शकतो, जिल्हा परिषद किंवा कुठे असेल तिथल्या वेबसाईटवर बघून ही प्रॉपर्टी त्याच्याच नावाने की नाही बघू शकतो आणि मग ते लोन सँक्शन करू शकतो. त्याचा लिमिटमॅन नसेल तर वरच्याला पाठवू शकतो, फॉरवर्ड करू शकतो, तो लोन सँक्शन करेल आणि 0 आणि 1च्या स्वरूपात माझ्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवरती पैसा येईल. हे सगळं चित्रच सगळं वेगळं आहे की त्यामुळे मग बँकेमधले एवढे हजारो लाखो लोक जे काम करतात त्यांचं काय. दुकानं नष्ट होतील म्हणजे ऑगमेंटेड रियालिटीमुळे. आज कापडाची दुकानं आहेत, मी रेमंड इथे जवळच आहे, रेमंड असेल की लुई फिलिप असेल, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन मी प्रत्यक्ष साईज कुठला तर 42, रंग कुठला तर निळा, हाफ का फुल हाफ, ज्यांना मला प्रेझेंट द्यायचं त्यांनी लक्षात ठेवावं. पण मुख्य म्हणजे काय की हे मी तिथे जाऊन प्रत्यक्ष न घालता मी कसा मला दिसेल आणि कसा फिट होईल बघू शकतो ऑगमेंटेड रियालिटी. आणि मग मी चक्क प्रोड्युसरकडनं वेबसाईटवरून विकत घेऊ शकतो. मध्ये दुकानं कशाला पाहिजेत. बुटांचं तसंच, रंगांचं तसंच. आता ड्युलक्सने चालू पण केलेलं आहे. मी या भिंतीला पिवळा, या भिंतीला लाल, इथे हिरवा आणि काळा असा दिला माझ्या खोलीला. देऊ नका, घाणेरडं कॉम्बिनेशन आहे, पण असं दिलं तर खोली कशी दिसेल हे मी प्रत्यक्ष रंग न देता ऑगमेंटेड रियालिटीने बघू शकतो. मग प्रत्यक्ष प्रोड्युसरकडून विकत घेऊ शकतो. रंगाची दुकानं कशाला पाहिजे. टाईल्सचं तसंच, तुम्ही मोबाईलवर ॲड बघितलं असेल की असं बघून तुमची फरशी कशी दिसेल, ग्रॅनाईटने कशी दिसेल, संगमरवराने, हे तुम्ही बघून डिझाईन चूज करू शकता आणि प्रत्यक्ष दुकानात न जाता प्रोड्युसरकडनं ऑर्डर. मग सगळ्या दुकानात त्यात काम करणाऱ्या कोट्यावधी लोकांचं काय होईल. आजच मुळी ॲमेझॉन सुद्धा मिडलमॅन आहे, लक्षात ठेवा. हे बिल गेट्सने केलेलं प्रेडिक्शन आहे बरं का, बाय द वे. 1998 सालच्या बिझनेस द स्पीड लाईट नावाच्या पुस्तकात. तर आणि ते आता बरोबर खरं ठरेल. अनेक पुस्तकांची दुकानं नष्ट होत आहेत, लहान लहान शॉप्स नष्टच होत आहेत ई कॉमर्समुळे. तर हे हळूहळू होईल पुढच्या 15, 20, 25 वर्षात. म्हणजे मग रिअल इस्टेटचं काय होईल. समजा बँकांचे एवढे ऑफिसेस नको, ऑफिसेस कार्यालय सगळे म्युझियम्स बनणार असतील, सगळी नाही पण बरीचशी, तर रिअल इस्टेटचं काय होईल. असं सगळं उलथापालथीचं हे जग असणार आहे. आणि त्यामुळे आपण काय करतोय हे टिकणार आहे की नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे माझ्या अगदी माहितीचे बिलियनर कंपन्या कोसळताना बघितल्यात मी. म्हणजे नोकिया एक जुन्या लोकांना माहीत असेल, ते जुने कोणीच नाहीत, पण जुन्या लोकांना माहीत असेल की नोकिया शिवाय जग नव्हतं. फिनलंडमधला तो माझा कस्टमर होता आणि मी अनेकदा जायचो. नोकिया इज फिनिश्ड, कोडॅक इज फिनिश्ड, कारण ते ॲनालॉग चिकटून बसले म्हणून. $multi-billion कंपन्या गेल्या. तसेच माणसं सुद्धा किंवा उद्योग सुद्धा
हे तुम्ही जर का टेक्नॉलॉजीला हे केलं नाही, तुम्ही तिची पावलं जर का ओळखली नाही तर तुम्ही फेकले जाल थोडक्यात. आणि पूर्वी ठीक आहे मला 5-10 वर्ष आहेत अजूनही, पण आता ते प्रचंड फास्ट होईल. आणि ते फास्ट झाल्यामुळे तुम्हाला निदानी टेक्नॉलॉजी चालते कशी, त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, ते पुढे काय होणं शक्य आहे, आपला बिझनेस टिकेल का, किंवा निदान आपण ॲडॉप्ट कसं करायचा ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही टेक्नॉलॉजी उद्याच्या जगात खळबळ माजवणारी आहे. त्यामुळे निदान त्यामुळे लगेच सगळे मंडळी बेकार फिरतील अशा भाग नाही. एकाचं म्हणण्याप्रमाणे काही फरक पडणार नाही, एकाचं म्हणणे 67% बेकार तरी होतील किंवा जॉब बदलतील. माझ्यामध्ये 10-20% फरक पडेल आणि बाकी पण जॉब्स ज्यांचे आहेत ते मात्र आमूलाग्र बदलतील. त्यामुळे आपल्याला याची अतिशय चांगल्या तऱ्हेने अभ्यास केला पाहिजे. सॅटर्डे क्लब सारखे अनेक क्लब्स खरं निघायला पाहिजे. तुमचं एक अभिनंदन की उद्योजकतेला वाव देणारी अतिशय मोठी आणि अतिशय, मी माझ्यावर भेटायला खूपदा भेटलो आहे पाहिजे, अतिशय उत्साही आणि अतिशय ग्रेट मनुष्य होता. आणि त्याचं सगळं तुम्ही मॅन्टल पुढे चालवत आहे याचं मला खूप कौतुक आहे. यासारख्या विषयावर तुम्ही ही चर्चा करायला मला बोलवलं आहे तर मला आनंद आहे. कारण माझ्या मते हे फार महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रात. मेडिकल असो, एज्युकेशन असो, ॲग्रिकल्चर असो, इवन मिलिटरी, युद्ध असो, सगळ्या क्षेत्रामध्ये हे प्रचंड महत्त्वाचं ही टेक्नॉलॉजी ठरणार आहे लाईफ अँड डेथचं. तर तुम्ही जरूर त्याचा अभ्यास करा. जरूर माझीच वाचली पाहिजे, कुठलीही निदान वाचा. त्यांना शक्य तरुण असले त्यांनी कोर्स करा कुठेतरी. स्टॅनफर्ड, IIT खरगपूर अनेक कोर्सेस असतात. तर ते तुम्ही कीप अप टू डेट असतो. काय होणार, लगेच डेटा सायन्स घेऊन पायथन शिकायला जाऊ नका, पण निदान काय त्याची शक्यता आहे आणि त्याची ओळख, तोंड ओळख हे असण्याची आपल्या प्रत्येकाला गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद.